नमस्कार मित्रांनो, फायनली हे सिद्ध झालेलं आहे. मराठी चित्रपट चालला नाही की धर्म, जात, लिंग, प्रांत यामध्ये भेद निर्माण करून कारण राजकारण करत अपयशाचं खापर हे मराठी प्रेक्षकांवर फोडलं जातं. बरोबर ना? सध्या झापूक झुपूक सिनेमामुळे अशीच काहीशी परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. चला तर मग बोलू आज चित्रपटसृष्टी आणि बरंच काहीवर. आणि एक मराठी प्रेक्षक म्हणून यांना दाखवून देऊ की तुमचा हा फालतूपणा यापुढे कधीही चालणार नाही. प्रथमतः एक सूचना की आपले विचार एक कल्ली होऊ नयेत म्हणून कुपमंडूक वृत्तीच्या लोकांचं युट्यूब चॅनेल पाहणं बंद करा आणि जमलं नाही तर दुसऱ्याचे विचार ऐकण्याची तयारी तरी निदान ठेवावी. यातील आणखीन एक महत्वाचं, आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून तुमचं मत हे मांडत जावा. दादासाहेब फाळके, एक मराठी सर्वसामान्य माणूस, यांनी भारतीय चित्रपट सृष्टीचं रोपटं रोवलं. त्याचा पुढे वृक्ष निर्माण झाला आणि यातूनच वेगवेगळ्या भाषिक फिल्म इंडस्ट्री निर्माण झाल्या. या सर्व इंडस्ट्रीचा प्रवास वरखाली होत आजपर्यंत तरी चालू आहे. सध्या मराठी चित्रपट सृष्टीची चांगली परिस्थिती नाहीये. मराठी चित्रपट सृष्टीत वर्षाला शेकड्याने चित्रपट येतात आणि अगदी मोजकेच 2-3 चित्रपट हे थिएटरवर चालतात. थिएटरवर चित्रपट चालला नाही की कलाकार म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील लोक हे प्रेक्षकांवर खापर फोडतात आणि प्रेक्षक हे कलाकारांवर खापर फोडतात. यातूनच वेगवेगळे असे भेद निर्माण केले जातात. व तुम्हाला जसं सांगितलं तसं धर्म, जात, प्रांत, ग्रामीण, शहरी असे बरेचसे भेद निर्माण केले जातात. या भेदातून नक्की साध्य काय होतं? साध्य काहीच होत नाही. जी होते ती मराठी चित्रपट सृष्टीची वाताहत आणि आपण निखळ मनोरंजनाला मुकतो. आता आपण बघू चित्रपट सृष्टीत हे वेगवेगळे भेद निर्माण केले जातात आणि या भेदांचं नक्की पुढं होतं तरी काय. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सध्या बरेच मराठी प्रेक्षक तसेच मराठी कलाकार हे असं म्हणत असतात की खानांचे उघडेनागडे चित्रपट पाहायला तुम्हाला आवडतात, अगदी तुम्ही चवीनं बघता, परंतु आमचे चित्रपट बघायला तुम्हाला प्रॉब्लेम तरी काय आहे? तर भावानं तसं नाही आहे. ज्याचं नाणं खणखणीत ते वाचतं म्हणजे वाचतंच. खान फक्त 3-4 आहेत का? 50 खान आहेत, पण त्यातले चालतात किती? मोजून 3 ते 4. ते चित्रपटातून कोणता अजेंडा दाखवतात, काय करतात ही गोष्ट वेगळी. आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की यांना प्रेम जास्त मिळतं, आम्हाला प्रेम कमी मिळतं, तर असं नाही आहे. हे दिसत नाही कधी की जेवढं प्रेम दिलीप कुमार यांना मिळालं तेवढंच प्रेम राज कपूर यांना मिळालं. जेवढं प्रेम शाहरुख खान, सलमान खान यांना मिळत आहे तेवढंच प्रेम अजय देवगण, अक्षय कुमार, सनी देओल असे बरेच कलाकार आहेत यांना मिळतंय. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याचं नाणं खणखणीत ते वाजणार म्हणजे वाजणारच. कलेची उंची धर्मनिहाय पाहणाऱ्या लोकांना एक सांगणं आहे की तुमच्या लग्नात वाजलेली शहनाई ही सुद्धा बिस्मिल्ला खान यांचीच आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. पुरोगामी म्हणत या लोकांनी जातीवाद इतका तळागाळात पोचवला की आज आपण कोणतीही गोष्ट जातीवाद या अँगलनं बघत आहोत. आता हा जातीवाद काही कलाकारांनी महिलांची छेड काढत चित्रपट सृष्टीत आणण्याचा प्रयत्न केला, परंतु चित्रपट सृष्टीनं आणि जाणकार प्रेक्षकांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. आज हेच पुरोगामी कलाकार जिथं व्यासपीठ मिळेल तिथं आपली गरळ ही ओकत असतात. या गरळीतूनच म्हणा किंवा असंच काहीशा घटना घडलेल्यांमुळं भालजी पेंढारकर यांचा स्टुडिओ हा जाळण्यात आला. यातून पुढे निष्पन्न झालं काय? तर मराठी चित्रपट सृष्टी ही कोल्हापूरमध्ये विकसित होती ती संपूर्णपणे आज नष्ट झालेली आहे. जर खरंच एवढा जातीवाद असताना तर नागराज मंजुळे यांच्यासारखा हिरा आपल्याला आज मिळालाच नसता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आजही आणि भविष्यातही महाराष्ट्रातील सत्यनारायणांची पूजा श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा या प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्यानंच होत आहे आणि पुढेही होत राहणार. अरे कोण आहे हा? अरे कुठून आणला याला? कुठल्या तोंडाने हा हिरो वाटतो? किती काळा आहे हा, हा काळा माकड तोंड्या. असे डायलॉग सध्या तुम्ही ऐकताय ना? अरे कुठून आणला हा वर्णभेद? काय चालू आहे चित्रपट सृष्टीमध्ये? असं कधी होतं का? थोडस जुनं काळात जाऊ. अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांच्यामध्ये एका बाजूला अशोक सराफ ठेवा आणि दुसऱ्या बाजूला सचिन पिळगावकर, महेश कोठारे हे ठेवा. थोडंफार काही वर्षांचा अंतर असेल सुद्धा. यामध्ये जर बघायला गेलं तर महाराष्ट्राचा सुपरस्टार म्हणून दादा कोंडके यांच्या नंतर नाव कोणाचं घेतलं जातं?
अशोक सराफ यांचंच ना. अशोक सराफ कधी म्हणताना दिसले नाहीत की माझा रंग काळा आहे, मी गावखड्यातनं आलोय, माझे छातनं केस बाहेर येतात, मला तुम्ही प्रोत्साहन द्या, मला तुम्ही पुढे आणा. नाही ना. आजही अशोक सराफ मराठी चित्रपटसृष्टीत आम्हाला वंदनीय आहेत आणि पुढेही राहणार आहेत. का? हे फक्त त्यांच्या कलेच्या जोरावर, त्यांच्या स्किल्सच्या जोरावर. जुनं राहू दे हो, नव्या काळात येऊया. भाऊ कदम, कुशल बद्रिके यांनी स्वतःच्या रंगरूपावर जोक केले आणि आपल्याला भरपूर हसवलं. म्हणून आम्ही त्यांना कधी बोलतो का की बाबा नाही तुमचा रंग असा, त्यामुळं आम्हाला जरा हसायचं थोडं कमी, हसायला कमी येतंय आणि ह्यांचा रंग गोरा त्यामुळे हसायला जास्त येतंय, असं काहीच नाहीये हो. आजही कुशल बद्रिके, भाऊ कदम यांनी एक स्टेजवर पाऊल ठेवलं की हजारो प्रेक्षक अक्षरशः गडगडाट करतात, एवढं असतं. तुमच्यासारख्या या प्रतिष्ठित दिग्दर्शक, निर्माते, कलाकार यांच्याकडून हे अपेक्षित नाहीये की काळा गोरा, वर्ण, उंची, कद, व्यंग यावरून भेद निर्माण करणं आणि आपलं कारण राजकारण साधणं. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रांत आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या सर्वांची संस्कृती थोडीफार वेगवेगळी आहे. ते का काही लोक असे म्हणतात की आमचीच संस्कृती लई भारी, आमचंच निसर्ग लई भारी, आमचंच हे भारी, आमचंच ते भारी, आणि हे सर्व पूर्ण महाराष्ट्राच्या माती मारायचा प्रयत्न करतात. परंतु महाराष्ट्राचा प्रेक्षक सुद्धा सुज्ञ आहे. तो सुद्धा यांना वेळेवर फाट्यावर मारतो. कारण प्रांतवाद हा महाराष्ट्रात तुमचा चालणार नाही. हे चित्रपटांमधून, त्याचबरोबर वेगवेगळ्या रियालिटी शो मधून दाखवण्यात येतं की आमचा प्रांत कसा भारी आहे ते. आता कोण प्रांतवाद करतं हे वेगळं, तुम्हाला असं काही सांगायची गरज नाहीये. परंतु प्रेक्षक सुद्धा सुज्ञ आहेत, ह्यांना फाट्यावर मारतात म्हणजे मारतातच. प्रांतवादामधीलच एक पुढचा मुद्दा, तो म्हणजे ग्रामीण वर्सेस शहरी. सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये. ग्रामीण लई भारी, शहरी एकदम बाद. ग्रामीणवाल्यांना काय स्ट्रगल करावा लागतो याची कल्पना आहे का तुम्हाला? शहरी भागातल्या लोकांना काय स्ट्रगल आहे, आमचा कसला स्ट्रगल आहे, काय भारी, हे भारी, ते भारी, हे असं सध्या चालू आहे. यामधीलच एक स्वप्नील जोशीला ट्रोल करणं सध्या चालू आहे. मला एक विचारायचं आहे, स्वप्नील जोशीनं काय घोडं मारलंय हो तुमचं? आणि तुम्ही स्वप्नील जोशीच्या ऍक्टिंग बद्दल विचारताय ना, तर तुम्हाला एक सांगणं आहे, तुम्ही जेव्हा चड्डीत शी करत जेव्हा होता ना, तेव्हा स्वप्नील जोशी श्रीकृष्णाची भूमिका करत होता. आणि ती भूमिका इतकी सुंदर करत होता की हाच तो आमचा बालकृष्ण म्हणून लोक त्याच्या पाया पडत होते. हे लक्षात घ्या. त्यामुळे स्वप्नील जोशीचं हे ट्रोलिंग जे आहे ना, हे करताना विचार करून करा. ग्रामीण वर्सेस शहरी यामध्ये आणखीन एक मुद्दा असतो, तो म्हणजे बोलीभाषा, प्रमाण भाषा. बोलीभाषा ही साधारण गावठी ग्रामीण भागातील असं म्हटलं जातं आणि प्रमाण भाषा ही शहरी भागातील. तर ह्या लोकांनी ऍक्सेप्ट केल्यात का? नक्कीच. लोकांनी दोन्ही भाषा या ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. तर दोन्ही भाषा म्हणजे काय? ही मराठी भाषाच आहेत, फक्त त्यातली ही रूपं म्हणा. तर यावर प्रमाण भाषा आणि बोलीभाषावर यात सयाजी शिंदे यांचं काही उत्तम अशी भाषणं आहेत. यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की फरक कसा पडतो बोलीभाषा बोलल्यावर, प्रमाण भाषा बोलल्यावर काय फरक पडतो, कुठले लोक अट्रॅक्ट होतात, कसा कसा या बिझनेसवर इम्पॅक्ट असतो या भाषांचा. आणि या भाषा तुम्ही बोली बोलत असाल किंवा प्रमाण बोलत असाल तर त्या तुमच्या कलाकारीमध्ये कुठेही अडसर ठरत नाहीत. हे त्यांनी उत्तमरित्या दाखवलेलं आहे. म्हणून तर ते आज भारतातील जवळपास सर्व फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असतात. असे अनेक कलाकार आहेत. त्यामुळं प्रमाण भाषा बोलीभाषा हा वाद मला काहीसा बरोबर वाटत नाही, त्यामध्ये काही तथ्य वाटत नाही. आता अनेक रियालिटी शो यायला लागले. यामध्ये दाखवत आहेत काय की ग्रामीण भागातले जे लोक आहेत ना, ते इतका स्ट्रगल करतायत की स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा लोकांनी केला नव्हता, एवढा स्ट्रगल दाखवत आहेत. आणि शहरी भागातल्यांना काही स्ट्रगलच नसतो. लक्षात घ्या, तुम्ही गावाकडे जेव्हा असताना तेव्हा 1, 2, 3, 4 लोकांबरोबर तुमची कॉम्पिटिशन असते हो. जेव्हा तुम्ही शहरात येताना तेव्हा हजारो लोक असतात, हजारो लोकांबरोबर तुमची कॉम्पिटिशन असते. शहरातली लोक कष्ट करत नाहीत असं नाहीये, असं तुमचं म्हणणं आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. शहरातली लोक सुद्धा कष्ट करतात, टॅक्स भरतात आणि त्यावर या सगळ्या गोष्टी चालत असतात. आणि हे तुमचं काय चाललंय? ग्रामीण भागातल्या लोकांना दाखवायचं की एकदम साधे भोळे. शहरातले साधे भोळे लोक नसतात का?
काय लावले राव, ग्रामीण वर्सेस शहरी, असं आणि तसं, हे न ते. यामुळं मराठी चित्रपट हा चालतच नाहीये. तुम्हाला या दोन्हीतला मध्य साधता येत नाहीये. तुम्हाला ग्रामीण तर ग्रामीण धड दाखवता येत नाही, शहरी तर शहरी धड दाखवता येत नाहीये. तुम्हाला काहीच करता येत नाहीये. आणि प्रेक्षकांनो, तुम्ही पण समजू नका की आम्ही लई साधे भोळे, आम्ही तर काय बघायलाच तयार आहे पण हे दाखवत नाहीत. तुमच्या अंगात पण जाम किडे आहेत. तुमचं कसं आहे, मराठी संस्कृतीचा रास होतो, हे असं होतं ते तसं होतं. कुठल्या संस्कृतीचा रास होतो, कसा रास होतो? जरासं थोडं काहीतरी अडल्ट सीन्स दाखवले, जरासं थोडं काहीतरी मसालावाला दाखवलं की मराठी संस्कृतीचा रास झाला. सामाजिक संदेश चित्रपटातून मिळतच नाहीत. चित्रपट हे निखळ मनोरंजनाचं साधन आहे. यात प्रत्येक चित्रपटातून सामाजिक संदेश मिळालाच पाहिजे असं काहीच नाहीये. तुम्हाला जर सामाजिक संदेशाची जर एवढीच आवड असेल ना, तर भजन कीर्तन बघत जावा, ते ऐकत जावा तुम्ही. आणि मला एक विचारायचं आहे, हेच जर हिंदी चित्रपट तुम्ही मिटक्या मारत बघता हो, तेव्हा कुठे जातो तुमचा सामाजिक संदेश? ते पण महाराष्ट्रातच लागतात ना. तेव्हा तुमचा सामाजिक संदेश, एकोपा किंवा काय तुमचं मन विचलित होत नाही का? मिटक्या मारून बघता की आशिक बनाया आपने, हेच मराठीत दाखवलं तर ऍक्सेप्ट करणार नाही? नाही, आम्हाला सामाजिक संदेश पाहिजे. मग हिंदी पण बघू नका ना, इंग्लिश पण बघू नका. प्रेक्षकांनी पण सुधारायची गरज आहे आणि चित्रपट सृष्टीतल्या लोकांनी पण सुधारायची आज गरज आहे. नाहीतर हिची पूर्णपणे वाताहत होणार आहे. एक ईश्वरचरणी प्रार्थना करू की चित्रपट सृष्टीतल्या लोकांना अक्कल येऊ दे, ते उत्तमोत्तम चित्रपट बनवू देत. त्याचबरोबर आमच्यासारख्या प्रेक्षकांना सुद्धा थोडंफार कळू दे की संस्कृतीचा ऱ्हास हा असा काही 2 मिनिटांनं होत नाही. तुमच्या मनात असेल तर तुम्ही ऱ्हास तो कधीही करू शकता आणि ती किंवा संस्कृती मोठी करू शकता. त्यामुळं चित्रपट सृष्टीत वेगवेगळे प्रयोग हे घडू देत. उत्तमोत्तम आम्हाला पिक्चर पाहायला मिळू देत. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.